लाडक्या बहिणींनो, ही एक गोष्ट केली नसेल तर तुमचे 4,500 रुपये विसरा. कारण माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळेच महिला वर्गातनं आनंदाचं वातावरण आहे. तर 3ऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यापूर्वी महिलांना काही गोष्टीची काळजी घ्यावी लागणार आहे. ही एक गोष्ट जर त्या महिलांनी केली नसेल तर तुमच्या खात्यात 4,500 रुपये येणार नाहीत. तर माझी लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता लवकरच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे महिला वर्गात आनंदाचं वातावरण आहे. परंतु 3ऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यापूर्वी महिलांना काही गोष्टीची काळजी घ्यायची आहे. योजनेबाबत आवश्यक असणारी महत्त्वाची कामं महिलांना तातडीने करायची आहेत. नाहीतर योजनेच्या माध्यमातून मिळणारे पैसे त्या गमावू शकतात बरं का. यासाठी नेमकं काय करायचं आहे, आवश्यकता आहे, याबाबत सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा की त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या करायच्या आहेत. तर जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 2 हप्ते ऑगस्ट महिन्यात आलेत. परंतु कित्येक महिलांचे आधार कार्ड बँकेशी लिंक नसल्याने ऑगस्ट महिन्यात या योजनेचा त्यांना लाभ घेता आला नाही. पण ज्यांनी सप्टेंबरपूर्वी अर्ज दाखल केला आहे आणि त्यांचे आता आधार कार्ड लिंक झाले आहेत, अशा महिलांच्या खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे एकूण 3 महिन्याचे 4,500 रुपये लवकर जमा होणार आहेत. या योजनेसाठी ज्या महिलांनी अर्ज केला आहे तो अर्ज मंजूर झाला आहे. पण अर्ज भरून तुम्हाला लगेच पैसे मिळणार आहेत का, तर त्याचं उत्तर आहे नाही. विशेष म्हणजे अर्ज भरण्यासोबतच तुम्हाला आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही जेव्हा अर्ज करता त्यावेळी आधार कार्डाशी संबंधित असलेली माहिती भरावी लागते बरं का. तसेच बँकेचा तपशीलही जोडावा लागतो. याशिवाय आणखी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागतात. तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक केलेला असतो. तसेच आधार कार्डला चालू बँक खातंही जोडलेलं असतं. त्यामुळेच तुमचे बँकेचे खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. जर तुमचे अकाउंट आधारशी लिंक नसेल तर सर्वात आधी अर्ज भरल्यानंतर किंवा अर्ज भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार लिंक करून घ्या. काही दिवसातच बँक तुमचे अकाउंट आधाराशी लिंक करून देते. तसेच तुमचे जुने अकाउंट लिंक असेल तर ते देखील काढून त्या जागी नवीन अकाउंट ॲड करून देते. ही प्रक्रिया जर तुमची झाली असेल तर तुमचे अर्ज मंजूर झाल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. आणि जर ही प्रक्रिया तुम्ही केली नसेल तर पैसे विसरून